Hello friends, welcome to Shikshnik Swaraj YouTube channel. In this video, we are going to learn English grammar, past tense and use of was where. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वाज आणि वेअरचा वापर कसा करायचा आणि कुठे करायचा हे समजून घेणार आहोत. वाज आणि वेअरचा वापर हा आपल्याला भूतकाळामध्ये करावा लागतो. पास्ट आपण वाज आणि वेअरचा वापर हा करत असतो. बघा, यूज ऑफ वाज. आता वाज या वर्बचा हेल्पिंग वर्बचा वापर प्रामुख्याने भूतकाळ दर्शवण्यासाठी केला जातो. आता यासोबत कोणकोणत्या कर्त्यांसोबत सब्जेक्ट सोबत आपल्याला वाजचा वापर करावा लागतो ते आपण पाहूया. बघा, सर्वात प्रथम आय हा जर सब्जेक्ट असेल तर त्यासोबत वाज हे हेल्पिंग वर्ब किंवा वर्ब म्हणून वापरले जाते. त्यानंतर ही सब्जेक्ट सोबत ही म्हणजे कोणताही पुरुष किंवा मुलगा असेल तर त्यासाठी आपल्याला वाज हे हेल्पिंग वर्ब त्या कर्त्यासोबत वापरावे लागते. त्याचप्रमाणे सी म्हणजे कुठलीही मुलगी असेल किंवा स्त्री असेल किंवा फिमेल जर इंडिकेट करत असेल सब्जेक्ट तर आपण त्यासोबत वाज हे हेल्पिंग वर्ब किंवा वर्ब पास्ट टेन्समध्ये घेत असतो. त्यानंतर बघा मित्रांनो, इट जर वाक्याचा कर्ता इट असेल त्यासोबत सुद्धा वाज हेच हेल्पिंग वर्ब आपल्याला त्या ठिकाणी वापरावे लागते. त्यानंतर बघा, दीज आणि दॅट हे जे दर्शक सर्वनामे आहेत यांच्यासोबत सुद्धा नेहमी या ठिकाणी वाजचा वापर केला जातो. आणि वाजचा उपयोग कोणत्या कर्त्यासोबत केला जातो तर सर्वात महत्त्वाचं सिंग्युलर नाऊन जे एकवचनी नामं आहेत, जे एकवचनी कुठलेही नावं असतील, व्यक्तीची नावं असतील, ठिकाणाची नावं असतील किंवा वस्तूंची नावं असतील त्यासोबत देखील वाजचा वापर केला जातो. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आता आपण याचा सविस्तरपणे अभ्यास करूया. यूज ऑफ वाज विथ एक्झाम्पल्स. आता यावर आधारित काही उदाहरणं आपण समजून घेऊया. वाजचे वाक्य असलेले उदाहरणं आपण या ठिकाणी बघूया. सर्वात प्रथम आय वाज ड्रिंकिंग टी एक्स्टरडे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आय सोबत वाज या वर्बचा या ठिकाणी यूज केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर ही वाज रीडिंग, तो वाचत होता. सी वाज सिंगिंग. सी म्हणजे ती गायिका असेल किंवा मुलगी असेल किंवा स्त्री असेल, ती गात होती. त्यानंतर बघा, सिंग्युलर नाऊन अनुष्का वाज डान्सिंग. अनुष्का या ठिकाणी सिंग्युलर नाऊन आहे. द डॉग वाज बार्किंग अँड द बेल वाज रिंगिंग. या पद्धतीने या सिंग्युलर नाऊन सोबत आपल्याला वाज या हेल्पिंग वर्बचा किंवा वर्बचा उपयोग झालेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बघा, इट सोबत देखील हेल्पिंग वर्ब वापरलं जातं वाज. इट वाज माइन, ते माझे होते. दिस मशीन वाज नॉट वर्किंग अँड दॅट वाज सुपर मूव्ही. तो एक खूप चांगला चित्रपट होता. अशा पद्धतीने आपण दॅट सोबत देखील वाजचा वापर केलेला आहे. धिस मशीन वाज नॉट वर्किंग, धिस सोबत सुद्धा वाजचा यूज या ठिकाणी केलेला आहे. नेक्स्ट वेअर. आता वेअरचा यूज किंवा वेअरचा वापर आपल्याला कोणत्या कर्त्यांसोबत करायचा आहे ते आपण या ठिकाणी पुढे सविस्तर बघूया. वेअरचा यूज हा सब्जेक्ट या ठिकाणी यू हा सब्जेक्ट असताना आपण वापरतो. त्यानंतर वी म्हणजे आम्ही अनेकवचनी प्रोनाउन्स आहे यासोबत देखील वेअर वापरले जाते. त्यानंतर बघा, या ठिकाणी दीज यांच्या सोबत नेहमी वेअरचा वापर हा इंग्रजी पास्ट टेन्समध्ये केला जातो. त्यानंतर बघा, दोज सोबत देखील वेअरचा वापर या ठिकाणी करावा लागतो आपल्याला. त्यानंतर बघा, प्लुरल नाऊन जे अनेकवचनी नामं आहेत, एकापेक्षा जास्त जर सब्जेक्ट असतील वाक्याचे तर देखील आपल्याला या ठिकाणी पास्ट टेन्समध्ये वेअर या वर्बचा यूज करावा लागतो. यूज ऑफ वेअर विथ एक्झाम्पल. आता वेअरचे काही उदाहरणांच्या सहाय्याने आपण हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया. यू वेअर माय बेस्ट फ्रेंड. तू माझा चांगला मित्र होता. वी वेअर प्लेइंग. आम्ही खेळत होतो. पास्ट टेन्समध्ये होऊन गेलेल्या घटनांचा काळ असतो आणि होऊन गेलेल्या घटना दर्शवण्यासाठी आपला वाज किंवा
वेअरचा उपयोग करावा लागत असतो. त्यानंतर प्लुरल नाऊन मध्ये बघा कशा पद्धतीने उदाहरण आहे. साक्षी अँड स्नेहल वेअर क्लासमेट्स. साक्षी आणि स्नेहल या वर्गमैत्रिणी होत्या. चिल्ड्रन वेअर प्लेइंग इन द गार्डन. चिल्ड्रन चाइल्डचं प्लुरल फॉर्म आहे चिल्ड्रन, हे बागेमध्ये खेळत होते. त्यानंतर बघा देज आणि दोज याचे सेंटेन्स आपण ठिकाणी बघूया. दे वेअर स्विमिंग. ते पोहत होते. अँड दीज वेअर माइन बुक्स. हे जे पुस्तक आहेत ते माझे होते, आता नाही आहेत. दोज वेअर द गोल्डन डेज. ते सोनेरी दिवस होते. अशा पद्धतीने दोज, देज आणि दे सोबत आपल्याला वेअरचा उपयोग झालेला दिसून येईल. प्रॅक्टिस एक्झरसाइज. मित्रांनो, आपण आता यावर आधारित काही प्रॅक्टिस उदाहरणं या ठिकाणी समजून घेऊया, जेणेकरून आपला झालेला अभ्यास हा परिपूर्ण होईल आणि तुम्हाला हा घटक समजला किंवा नाही ते सुद्धा या माध्यमातून कळून येईल. क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स विथ वाज वेअर. रिकाम्या जागी आपल्याला वाज किंवा वेअर हे शब्द या ठिकाणी भरायचे आहे. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ आपण या ठिकाणी नेहमी घेऊन येत असतो. त्याचा अपडेट तुम्हाला मिळण्यासाठी तुमचं चॅनल सबस्क्राईब असणं गरजेचं आहे. आता आपण प्रॅक्टिस क्वेश्चन या ठिकाणी समजून घेऊया. क्वेश्चन फर्स्ट, वी डॅश गोइंग टू स्कूल एक्स्टरडे. वी सोबत नेहमी वेअर वापरले जातं. वी वेअर गोइंग टू स्कूल एक्स्टरडे. क्वेश्चन सेकंड, रितू डॅश डॅश डेकोरेटिंग. रितू सिंगुलर नाऊन आहे, त्यासोबत नेहमी आपल्याला वाज, रितू वाज डेकोरेटिंग. क्वेश्चन 3, वी डॅश डॅश अ मँगो. वी सोबत नेहमी वेअर या ठिकाणी वापरलं जातं. वी वेअर बाय अ मँगो. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण या ठिकाणी सोडवू शकतो. क्वेश्चन 4, यू डॅश डॅश गुड ॲट हॉकी. यू सोबत वापरलं जाणारं जे हेल्पिंग वर्ब आहे किंवा वर्ब आहे ते आपण वेअर वापरतो. यू वेअर गुड ॲट हॉकी. क्वेश्चन 5, राजू डॅश डॅश माय फ्रेंड. सिंगुलर नाऊन, राजू वाज माय फ्रेंड. देअर डॅश डॅश नो क्लाउड्स इन द स्काय. बघा, देअर यावरून आपल्याला नेमकं काय वापरायचं आहे, वाज किंवा वेअर कळत नाही. आपण वाक्याचा सब्जेक्ट शोधूया. क्लाउड्स हा वाक्याचा सब्जेक्ट आहे. मग क्लाउड्स हे या ठिकाणी प्लुरल फॉर्ममध्ये आहे. मग प्लुरल फॉर्म जर असेल तर आपल्याला काय वेअर वापरावं लागते. म्हणून या ठिकाणी देअर वेअर नो क्लाउड्स इन द स्काय. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. नेक्स्ट लेवल क्वेश्चन या ठिकाणी आपण समजून घेऊया. फिल इन द ब्लँक्स विथ वाज ऑब्लिक वेअर. क्वेश्चन, हिज चेअर डॅश डॅश नियर द डोअर. हिज चेअर, चेअर हे सिंगुलर नाऊन आहे, त्या ठिकाणी हिज चेअर वाज नियर द डोअर. नेक्स्ट क्वेश्चन, देज बॉयज डॅश डॅश नॉट इन युनिफॉर्म. बॉयज या ठिकाणी प्लुरल फॉर्म आहे. देज सोबत देखील आपण वेअर वापरतो. देज बॉयज वेअर नॉट इन युनिफॉर्म. नेक्स्ट क्वेश्चन, इट डॅश डॅश रेनी डे. इट वाज रेनी डे. ही डॅश डॅश नॉट प्रेझेंट ऑन मंडे. ही वाज नॉट प्रेझेंट ऑन मंडे. क्वेश्चन 5, यू डॅश डॅश परफेक्ट इन मॅथ. आय डॅश डॅश नॉट. यू सोबत नेहमी वेअर, यू वेअर परफेक्ट इन मॅथ बट आय वाज नॉट. आय सोबत वाज आपण या ठिकाणी वापरत असतो. शी डॅश डॅश ऑनेस्ट गर्ल. शी, ही, सी, इट यासोबत नेहमी वाज चा यूज हा या ठिकाणी केला जातो. म्हणजे शी वाज ऑनेस्ट गर्ल. प्रॅक्टिस लेवल नेक्स्ट, फिल इन द ब्लँक्स विथ वाज वेअर. हु डॅश डॅश द लीडर ऑफ दॅट पार्टी. या ठिकाणी हु, बट या ठिकाणी जे सब्जेक्ट आहे द लीडर हे सिंगुलर नाऊन आहे, म्हणून सिंगुलर नाऊन सोबत आपण वाजचा यूज करतो. हु वाज द लीडर ऑफ दॅट पार्टी. नेक्स्ट क्वेश्चन, हु डॅश डॅश द लीडर्स ऑफ दॅट पार्टी. या ठिकाणी बघा द लीडर्स, आता या ठिकाणी लीडर नाही, लीडर्स आहे म्हणजे प्लुरल फॉर्म आहे. मग प्लुरल फॉर्म सोबत आपल्याला वेअरचा यूज करावा लागतो. मग हु वेअर द लीडर्स ऑफ दॅट पार्टी. नेक्स्ट क्वेश्चन, दे डॅश डॅश हॅपी विथ देअर वर्क. दे सोबत नेहमी वेअर वापरले जातं. दे वेअर हॅपी विथ देअर वर्क. साक्षी अँड सिद्धी डॅश डॅश ऑलवेज टुगेदर. साक्षी अँड सिद्धी प्लुरल आहे या ठिकाणी नाऊन, दोन नावं आहेत.
म्हणजे प्लुरल सोबत वेअर, साक्षी आणि सिद्धी वेअर ऑलवेज टुगेदर. नेक्स्ट क्वेश्चन, वी डॅश प्लेइंग फुटबॉल एस्टरडे. एस्टरडे वी वेअर, वी सोबत नेहमी वेअरचा यूज होतो. वी वेअर प्लेइंग फुटबॉल एस्टरडे. नेक्स्ट क्वेश्चन, शी डायड as his younger sister. She means was. She was his younger sister. ती त्याची बहीण होती. बघा या ठिकाणी ती त्याची लहान बहीण होती असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती भेटत राहील. थँक यू फ्रेंड्स. For more videos, subscribe to my channel. Thank you once again. Bye.